मला दोघा नेत्याची माहीत नाही. त्या नेत्यांनी काय केलं मी तुम्हाला सांगतो. मी माझ्या तयारीत होतो. ज्यावेळी उभा राहायचं म्हणून आता फोन करायला गेलो. पहिले एक नेत्याला बोललो ते बिचारा काय की अजून यायला नाही. 2 नंबरला गेलो मुन्नावाडी साहेबांच्याकडं. त्यांनी मला दुसरी दिशा दाखवली आणि नंतर फोन यायचं बंद. आबिडकर साहेब नेते त्यांच्याकडे गेलो त्यांना आणि म्हटलं साहेब मी उभा राहणार. माझ्याकडे पहिले हसले. त्याच्यानंतर फोन मी बंद आणि एका कार्यक्रमात बाहेर बघितलेली नाही. ह्याच्यामध्ये काय चाललंय त्या ह्याच्यात साहेब जिथं आपण संघटना बांधली त्यावेळी तुम्ही म्हणत होता सगळे समाज एक करा, तुम्हाला आम्ही उमेदवार देतो साहेब. त्या पद्धतीने सगळं आम्ही तयार करायला लागलो होतो. पण समाजातलं पण सूर आमच्या असं येत होतं आणि जनतेतनं अबू तुम्ही काय करायला लागलाय, तुम्ही निवडून येण्यासाठी जे काय करायला लागलाय हे तुम्ही कुठं जाणार आणि तुम्ही ज्या लोकांच्या बरोबर आहे त्याचं काय आहे पहिले ते तपासलंय तरी काय उगीच तुम्ही पुढं जाणार नाही साहेब. ज्यावेळी मी त्या प्रत्येक मिटिंगामध्ये जवळ 20-22 मिटिंगा झाल्या त्या मिटिंगमध्ये मी साहेब बघत गेलो. मी काय माझं नाव होतं पण त्यांचं बोलणं आणि त्यांना जे टार्गेट जे केलं जात होतं ते मला विनयपणे साहेबांनी सांगितलं होतं. एखाद्यावरती जर त्याचं सगळे जर तुटून पडले तर देव त्याच्या पाठीमागे उभा करून त्याला सहानुभूती निर्माण होते. साहेब सगळ्यात पहिलं जर अन्नासाठी सहानुभूती जर देवाला कुणाला दिलं असेल तर ते मला दिली आणि त्याचं कारण त्यांना मिळत नाही. त्या ज्या वेळेला मिळत नाही त्यांनी माझ्याकडे आलेलं नाही. पण मी विलास साहेबांच्याकडे जात होतो आणि त्यांच्यामध्ये बैठका होत चर्चा व्हायची. ते म्हणायचे अबू तुम्ही काय करायला तुम्ही ज्या वेळेला आम्हाला चेअरमन करा तुम्ही चेअरमनचे दावेदार असून सुद्धा कधी मी चेअरमन व्हायचं साहेब मनात घेतलं नाही. मी अण्णाला 2 वेळेस चेअरमन केला. ते मला ज्यावेळी तू चेअरमन करू तू चेअरमन असल्यासारखं होता मग नगराध्यक्ष अण्णा झाला तर तूच नगराध्यक्ष ना. मागे तिची मुलगी होती सोड. आत्ता जर कसं अण्णा नगराध्यक्ष म्हणजे तुम्ही जाय असं समजा आणि जरा थांबा की लोक बघा म्हणाले. जय अण्णा